सिंधुदुर्ग में ठाकरे गुट के नेता वैभव नाइक ने शिंदे गुट और नीलेश राणे पर जोरदार हमला बोला। उन्होंने दावा किया कि सत्ता और बहुमत होने के बावजूद मातोश्री की ताकत आज भी बरकरार है। नाइक ने बीजेपी पर देश भर में राजनीतिक दलों को तोड़ने की राजनीति करने का आरोप लगाया। साथ ही उन्होंने कहा कि आने वाले समय में नीलेश राणे बीजेपी में जा सकते हैं और विधानसभा चुनाव में बीजेपी तथा शिंदे गुट अलग अलग चुनाव लड़ सकते हैं। खरं तर आजही मातोश्रीची ताकद आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता असून सत्तेमध्ये एवढं पाचवी बहुमत असून सुद्धा तुम्हाला मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते आणि हीच खरं तर मातोश्रीची ताकद आहे। आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे। आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष फोडलेलाही कळणार नाही। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील।